श्री स्वामी समर्थ कविता ब्लॉग मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी कोणाची देवपूजा चालली असेल, कामाची सगळ्यांची घाई गडबड असते सकाळमध्ये. तर मुलांचा टिफिन वगैरे झालेला आहे. आता 10-10:30 झाले असतील. तर सकाळी उठल्या आपण मुलांचा टिफिन वगैरे करते, त्यांना शाळेत पाठवते. मग थोडीशी घरातली जी कामं असतात ती करून घेते. मग देवपूजेला लागत असते. म्हणजे रोजचं एक साधं रुटीन नसतं, वेगवेगळं पण असतं. एखाद्या लवकर उठून पण देवपूजा करून घेते मी, पण एखाद्या उशीर पण होतो. मग टिफिन मेन असतं, मुलांना टाईमावर शाळेत जायला पाहिजे. तर त्याला तुमच्यासोबत काही पूजा वगैरे शेअर करणार आहे. आज आहे शुक्रवार. तर शुक्रवार हा देवीचा वार असतो. तर देवीच्या म्हणजे आपण अशा भरपूर काही सेवा शुक्रवारी करू शकतो तुमच्याकडे. आणि चैत्र नवरात्र पण चालू आहे, सगळ्यांनाच माहिती असेल. रामनवमीपर्यंत चैत्र गुढीपाड्यापासून तर चैत्र पौर्णिमेपर्यंत कोणाचे सप्तशतीचे पाठ चालू आहेत, कोणाचे केंद्रात चालू आहे, कोणाचे घरात चालू आहे. तर चला, तर आता देवपूजा करायची आहे. घरातली अजून बरीच काही महिलांची दिवसभर पण अपूर्ण पडत असतं. घरातली कामं करण्यासाठी केले तितकेच अपूर्ण असतात घरातली कामं तरी पण. तर चला आता देवपूजा करून घेते. आपण आता किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे. बघू शकता आपला क्लीन झालेला आहे. आज शुक्रवार आहे, तर आज आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करून घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहोत. देवघरातली देवपूजा झालेली आहे. तर बघा, जेव्हा देवाची आंघोळ केली तेव्हा पंचामृतने अन्नपूर्णा मातेचा अभिषेक वगैरे करून झालेला आहे. आणि बघा, मी अखंड तांदूळ घेतलेले. तर तांदूळ घेऊ शकता तुम्ही, नाही गहू घेऊ शकता. आणि अखंड घ्यायचे, तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही. या पद्धतीने अखंड आणि अभिषेक करून घ्यायचे. तर त्याने आपल्याला दर शुक्रवारी आपल्याला 8 दिवे प्रज्वलित करून घ्यायचे असतात. आणि फुलं असतील तर फुलं घ्यायचे. या दिव्यांना आपण हळदी कुंकू वाहून घेणार आहोत. हळदी कुंकू लावून घ्यायचे अगोदरच, कारण की दिवे प्रज्वलित केले ना त्याच्यानंतर आपल्याला चटके बसत असतात. आणि कोणती पूजा करताना आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो. तर गणपती बाप्पांची सुपारी म्हणून आपण पूजा करून घेणार आहोत. आपण रांगोळी पण काढून घेणार आहोत. रांगोळी असेल तर अन्नपूर्ण माता प्रसन्न लिहिलं तरी पण चालणार आहे. बघा, रांगोळी काढून घेतली. हळदी कुंकू वाहून घ्यायचे. रांगोळीला हळदी कुंकू वाहून घ्यायचे. कधीच रांगोळी कोरडी ठेवायची नसते. दीप पण प्रज्वलित झालेला आहे. गणपती बाप्पा म्हणून सुपारी पण घेतलेला आहे. गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने. आता आपण 8 दिवे आपण प्रज्वलित करून घेणार आहोत. आता आपण दिवे पण प्रज्वलित करून घेतले. आता आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अन्नपूर्णा मातेचा. आणि मंत्र बोलायचं, ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालया प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालया प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालया प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालया प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. हळदी कुंकू लावून घ्यायचे अन्नपूर्णा मातेला. ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालया प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. अन्नपूर्णा मातेचा मंत्र असेल तर तो बोलायचा. हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि 8 दिवे आपण ओवाळून घ्यायचे. या रेषा काढायला विसरायचं नसतं. इथे पण आपण स्वस्तिक काढून घेऊ. मी आता पूजा करून घ्यायची. फुल असेल तर फुलं अर्पण करायचं. दिवा असेल तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. आणि अन्न मातेला आपल्याला प्रार्थना करायची की आमच्या घरातील धनधान्य असेल तर ते कधीच कमतरता पडू देऊ नका. ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालया प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालया प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालया प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालया प्रसिद्ध महालक्ष्मी नमः. आणि पूजा करताना व्यवस्थित सांभाळून पूजा करायची कधी पण किचनमध्ये येताना, कारण की आपला काळजी घ्यायची. जे रेग्युलेटर असतं ना आपलं सिलेंडरचं ते बंद ठेवायचं, कारण की आपण पूजा करण्यामध्ये बघणं असतो. दिवा वगैरे आपण प्रज्वलित करत असतो म्हणून. हे अन्नपूर्णा माते आई आमच्या घरात कधीच धनधान्याचं कमतरता पडू नये, सुख शांती लाभू दे. ही तुझ्या चरणी प्रार्थना. बघा, या पद्धतीने आपली अन्नपूर्णा मातेची पूजा वगैरे झाली आहे. आणि चैत्र नवरात्र पण चालू आहे. तर आपल्याला मला उद्या पण अशीच पूजा करायची आहे, कारण की कोणाचे अष्टमीला दिवे लागतात, कोणाचे नवमीला दिवे लागत असतात. तर आमचे अष्टमीला असतात.
जे लागवडी जे मुलं असतात, आपली जे मोठे मुलं असतात ना, त्यांची जावळ किंवा शेंडीचा कार्यक्रम असतो चैत्र नवरात्रमध्ये. तर देवीचे जे मुख्य स्थान असतं तिथं जाऊन आपल्याला शेंडी असते, जावळ असते ते द्यावी लागते. तर कोणाच्या इथं म्हणजे आमच्या देवीला म्हणजे नॉनव्हेज पण चालतो आणि व्हेजिटेबल पण चालतो. आता जो खाणार असतो तो म्हणजे नॉनव्हेज बनवतो तिथं, जिथं मुख्य देवीचं स्थान आहे तिथे. आमची देवी धंदाई माता आहे साक्री तालुक्यात तिथे. तर तिथं नॉनव्हेज पण चालतो, व्हेजिटेरियन असतं की व्हेजिटेरियनचं पण वरण भात बट्टी आणि जे खाणार असतं त्यांच्यासाठी वेगळं असतं. तर माझी मुलं तर मोठे झालेले आहेत, त्यांची जावळ असेल, शेंड्या असतील, शेंडी पण ठेवली जाते 5 वर्षापर्यंत. तर शेंडीचं जावळचं तिथंच कार्यक्रम होत असतो. तर उद्या अष्टमी आहे, तर दिवे लावले जातात खूप मोठ्या प्रचंडामध्ये. म्हणजे जिथं आपलं मुख्य देवीचं स्थान असतं तिथं खूप मोठ्या प्रमाणात भाविक आलेले असतात आणि कुलदेवीचं म्हणजे कुलदेवीला भेटण्यासाठी पण गेलेले असतात. तर चला, मी पण जात असते गावाकडे गेली तर कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले असतात. इतकी गर्दी असते की जायला पण रस्ता नसतो. तर गेली तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि उद्या अष्टमी, कोणाची अष्टमीला दिवे लावतात, कोणी नवमीला दिवे लावत असतात, कोणी पूर्णाचे लावतात, कोणी कणकेचे दिवे लावत असतात, कोणी पेढेचे दिवे लावत असतात. तर मी उद्या बघेल कणकेचे नाही तर पूर्णाचे दिवे लावणारे. तर तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेल की कुलदेवताला आपल्या म्हणजे दिवे कसे लावतात, पूर्णाचे दिवे कसे बनवतात ते पण दाखवणार मी तुम्हाला उद्या. तर चला, आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. देवघरातली पूजा झालेली आहे, तुम्हाला दाखवते. पण पूजा करताना म्हणजे पसारा एवढा होऊन जातो, ते दाखवायला काही लागत नाही, पण त्याच्या मागचा पसारा खूप असतो. तर बघा, आपल्या देवघरातली पण पूजा छान अशी झालेली आहे. आणि ही जी दिसते आमची कुलदैवत आहे. कळस मांडलेला आहे, पण विड्याची पानं पण नाही, आंब्याची पानं दूरच घ्यायला दूर जावं लागतो. हे बघा, देवघरातली पूजा पण झाली आहे. त्यासोबत शनिवारचा पण व्हिडिओ थोडा शेअर केलेला आहे की मी पूर्णाचे दिवे कशा पद्धतीने बनवते. 3 वाजता उठली होती कारण की मला 8 वाजेपर्यंत पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण तयार करून घ्यायचा होता. तर सकाळी बघा, आज अष्टमी आहे. तर अष्टमीचे आपल्याला पूर्णाचे दिवे करायचे. कोणाचे ते नवमीला, कोणा अष्टमीला दिवे लागतात. आमच्या अष्टमीला दिवे लावतात. पूर्णाचे असेल, कणीचे असेल तर पूर्णाचे दिवे लावते. बघा, पोळ्यांची डाळ शिजून झालेली आहे कुकरमध्ये आणि गूळ घेतलेला आहे. आणि याच्यात आता गूळ टाकून देणार आहोत आपण. पूर्णाचे दिवे तयार करण्यासाठी डाळ आणि गूळ एकत्र केलेले आहे. गरम डाळ आहे, थोडीशी गरम आहे. गूळ थोडासा बारीक, म्हणजे गरम डाळ गूळ. तसं आता डाळ वाटून घेऊ आपण. बघा, आपलं पुरण तयार झालेलं होतं आणि असा छोटा ताट घ्यायचा, त्याच्यात थोडंसं पुरण घ्यायचं आणि या पद्धतीने थापडून घ्यायचं. आणि जो बोट असतो ना त्याच्याने असे होल पाडायचे आणि फुलवात करायची. आणि फुलवात आहे ना तुपामध्ये बुडवून जे होल दिसत आहे दिवे आपण तयार केलेले बोटाने, त्याच्यामध्ये फुलवात ठेवून द्यायची. आता अष्टमी आहे तर 8 दिवे लावतात, तर सम प्रमाणात दिवे लावायचे नसतात. जरी तुम्ही अष्टमीला दिवे लावत असणार तरी पण 9 दिवे लावायचे, कारण की सारखे समप्रमाणात दिवे लावायचे नसतात. असं जेव्हा मामुलाची शेंडीचा कार्यक्रम होता ना, तेव्हा तिथल्या एका बाईने मला सांगितलं होतं की 8 दिवे नका लावा, 1 दिवा एक्स्ट्राचा लावत जा, समप्रमाणात लावत नका जा. आणि तुम्हाला हे दिसत असेल कुरडया पापड, तर बघा कुरडयांचा व्हिडिओ मी पटकन शेअर करणार आहे. मी कुरडया कशी पद्धतीने बनवते. तर बघा, कुरडया एकदम मस्त छान फुललेली होती. एवढीशी कुरडया बघा किती फुललेली आहे. तर तुम्हाला गहू तांदूळाचे पापड, चिकचे पापडांचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला, जे बघा किती मस्त फुललेले आहेत तांदूळाचे पापड. छोटासा पापड आहे पण लई खूप मोठा झालेला आहे. आणि हे चिकाचे पापड आहे, याचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. कविता लॉगमध्ये शोधला तर मिळून जाईल. बघा, तांदूळाचा पापड आहे तर एवढंसा दिसतंय. त्याचा तेलामध्ये तळून बघा किती मोठा झालेला आहे, बघू शकतात. दुपटीने फुललेला आहे. तुम्हाला जर पापडांचे व्हिडिओ पाहिजे असणार तांदूळांचा वगैरे तर कमेंटमध्ये तसं नक्की सांगा. आणि मी दाखवणारच आहे व्हिडिओ तांदूळाचे पापड मी कशा पद्धतीने करते. पुरणपोळीचा स्वयंपाक करताना मी गाऊन घातला होता, कारण की गाऊनवर पटकन कामं होत असतात. मग आता आरती वगैरे लावायची होती, साडी नेसली, लाल रंगाची साडी नेसली. आपल्या देवीला लाल, पिवळा, ऑरेंज असे कलर प्रिय असतात, जास्त करून लाल आणि हिरवा. हे बघा, आपले दिवे प्रज्वलित झाले होते, होल पाडून ठेवले, थंड झालं होतं मस्त पुरण पण.
वाता पण तयार केलेल्या आहेत मी, फुलवात. आता जे तूप आहे ते मी गरम करून घेतलेलं होतं आणि तुपामध्ये आपल्याला ज्या फुलवाता आपण तयार केलेल्या आहेत त्या अशा डुबवून घ्यायच्या आहेत पूर्ण. आणि जी पुढचं वरचं टोक असतं ते असं गोल गोल फिरवायचं कडक. आणि तूप थंड झालं ना एकदम मस्त दिवे होता. अजून पुरणाची पोळी करायची बाकी होती. म्हटलं तोपर्यंत तूप गरम करून मी वाता लावून घेते. तर मी वाता लावून घेतल्या कारण की तूप थंड झालं ना मग ते मस्त असं बसतं. तर या पद्धतीने पुरणाचे दिवे तयार करता. कणकेचे पण केले जाता. गेल्या वर्षी मी कुलस्वामिनीच्या मुख्य जे स्थान आहे तिथं होतो आम्ही. आणि लावून घेतले याच्यानेच आपण आरती करून घेणार आहोत. चल आरती. दुर्गा अष्टमीच्या म्हणजे आरती लावली गेली होती. खोळ पण साध्या पद्धतीने भरली गेली होती. आरती वगैरे झाली. सोमला पण पटकन जायचं होतं 8 वाजता आणि मला पण 11 वाजता सप्तशीचा पाठ होता, तिथं पण जायचं होतं. पण अचानक मला सोमच्या स्कूलमध्ये पण पुस्तकं घ्यायला जावं लागलं आणि सप्तशीचा पाठ पण करायचा होता, तिथं पण जायचं होतं. तर म्हटलं पहिले सोमचे स्कूलमधून पुस्तकं घेऊन येते. मग त्याचे पुस्तकं वगैरे घेऊन आली. पण सप्तशीचा पाठ 11 वाजता सुरू नव्हता, 12:30 नंतर सुरुवात झाली. कारण की हे बघा आमचा कुलदेवीचा हा फोटो आहे आणि जिथं सप्तशीचं पाठ झाले तिथे हे बघा लाल साडी दिसत असेल तुम्हाला मागून, पाठीमागून.